या भोया सांब सदाशिवाकडे पाहताना मला काय वाटत आहे नाही सांगता येत। हो, एकीकडे त्यांची भक्त आहे आणि तिच्यासाठी दिलेलं वचन आहे, तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी ज्यांना कशाचंही स्मरण नाही। श्री महादेवांसाठी हे अवघड आहे। कैलासात देखील अधिक काळ ते एकांतात मौनात असायचे। मला समजतं आहे, परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे। आपण तरी काय करणार? त्यांना हे सगळं सहन करताना पाहू शकण्याशिवाय आपण काही करू शकत नाही। मी काय किंवा तुम्ही काय, प्रयत्न तर केले आहेत, परंतु अपेक्षित ते घडलं नाही। त्याला कारणही आहेत। ही शिवलीला तर आहेच, पण दुसरी शक्यता अशीही आहे की श्री माळसा देवी खंडेरायांची परीक्षा तर घेत नाहीत ना, अशी शक्यता श्री खंडेरायांच्या मनातही आहे। परंतु ह्या साऱ्यात करण्यासारखं आपल्या हातात फार काही उरत नाही। असं म्हणून कसं चालेल? आपल्यावर जे दायित्व सोपवलं आहे ते आपल्याला पार तर पाडावंच लागेल। मग मी काय करावं असं वाटतं तुम्हाला? तुम्ही श्री माळसा देवींची भेट घ्या, त्यांच्याबरोबर वेळ व्यतीत करा। दुःखी असतील त्या। मी जाईन, परंतु आता मला देखील प्रश्न पडतो की त्यांच्याशी काय बोलावं। त्यांच्या शंका योग्य आहेत, त्यांचे प्रश्नही चुकीचे नाही, परंतु त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देताना मलाच थकायला होतं। मला समजत आहे, पण तरीही तुमच्या दोघींमध्ये अत्यंत गोडवा आहे। तुमच्या सहवासात त्यांना बरं वाटेल। बरं, मी जाते त्यांना भेटायला। लवकर या, मी प्रतीक्षा करत आहे। हो, येते। माळसा, मी चाललो आहे तुला सोडून, हा जेजुरी गड सोडून। माळसा, देवी, यावेळी तुम्ही इथे? मला ठाऊक होतं तुम्ही एकट्या असाल। देवी, तुम्ही विश्रांती घ्या। तुम्ही माझ्यासाठी जागलात तर मला बरं नाही वाटणार। हो, मला ठाऊक आहे मी तुमचं एकटेपण भरून नाही काढू शकत, परंतु तुम्हाला बरं वाटावं ह्यासाठी प्रयत्न अवश्य करू शकते। देवी, मी आता यातून सावरेन असं नाही वाटत मला। आजपर्यंत अनेक प्रसंगांना तुम्ही तोंड दिलं आहे, अत्यंत बिकट प्रसंगांवर मात केली आहे तुम्ही, आणि आता असं बोलता आहात? तुम्ही खूप धीराच्या आहात माळसा। नाही देवी, आता माझा धीर सुटू लागला आहे। असं करून कसं चालेल? देवी, आजवर मी धीरानेच वागले आहे। जर माझे पती माझ्या डोळ्यादेखत सवतीसोबत जात असतील तर मी काय करावं? आजही तिने तसंच केलं। माझ्या डोळ्यादेखत मला ऐकू जाईल असं सांगितलं आणि त्यांना वाड्यावर घेऊन गेली। माझे खूप प्रेम आहे हो त्यांच्यावर।
आज एक निर्णय घेतला आहे देवी. असं काही करू नका ज्याने तुम्हाला त्रास होईल. आजपर्यंत काही कमी त्रास झाला आहे का देवी? यांच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला आहे मी. परंतु त्याने काय साध्य होणार आहे? अजून काय साध्य व्हायचं राहिले आहे देवी? खरं सांगायचं तर मला माझा रागही प्रकट करता येत नाही. मी आणखीन काय करू? आणि आज श्री खंडेरायांना शिक्षा का? कारण देवी त्यांनी काहीतरी भूमिका घ्यायला हवी होती. मी त्यांना सांगितलं की तिने सांगितलं तसं न वागता गडावरच थांबा. तिने सांगितलं आणि तुम्ही ऐकलं असं दिसायला नको म्हणून तुम्ही वाड्यावर जाऊ नका. पण त्यांनी माझं ऐकलं नाही. देवी, त्यांनी तिच्यासोबत जावं म्हणून तिने माझ्या समोर त्यांना आग्रह केला. माझ्या भावनांचं काय? मी आणखीन किती सहन करायचं? बानूने असं वागायला नको होतं, मला मान्य आहे. परंतु तुमच्या भेटीत तिच्या मनासारखं झालं नाही, त्यामुळे ती असं वागत असावी. देवी, तुम्ही आमच्या भेटीचा घाट घालायला नको होता. देवा, मी रोज रात्रीला हात बसून गडाकडे बघत असते बघा. का तुम्ही तथा असाल आणि माझ्याकडे कवा याल ह्याची वाट बघत असते. बानू, पण तू त्याचा आता का विचार करत आहेस? ह्या क्षणी मी तुझ्या बरोबर आहे ना. जी देवा, माझी एक इच्छा आहे जी. असंही तू माझ्याकडे काही मागत नाहीस, पण आता विचारत आहेस तर सांग. देवा, तुम्ही मला ह्या दिल्या होत्या, मला तुम्हाला भेटता यावं म्हणून. पर आता मी आता वापरत नाही जी. पण आजच ह्यांचं काय करायचं? देवा, आज जेजुरीच्या ह्या आभाळात आपण दोघं फिरून येऊया का? ह्या चांदण्या आभाळात आपण दोघं जेजुरीवरून बघू. पण आजच जाणं आवश्यक आहे का? तुम्हाला नसल आवडलं तर राहू दे जी. नाही बानू, तसं नाही. पण जर आपल्याला कोणी पाहिलं आणि म्हाळसेपर्यंत ही वार्ता गेली तर मात्र अवघड व्हायचं. त्यापेक्षा आजची रात्र आपण इथेच वाड्यात थांबायचं का? राहू द्या देवा, तुम्ही तर माझी एवढी इच्छा बी पुरी केली नाही. बर, चल जाऊयात. चला. तुम्ही एवढा कसला विचार करतायसा? मगा धरणं बघतोया, काय झालं काय? मला लय वाईट वाटलं बघा. गणोबा, राघोबा, आता कुठं बोलू नका सा. पण आपल्या देवी कशा आहेत ते आपल्याला ठाव आहे. आता त्या रागवत्यात खरं, परमानानं लय चांगले आहेत. बरं, मग पुढं? बानूबाईंनी देवासने असं विचारलेलं मला आवडलं नाही बघ. का बरं? अरे देवीसनी काय वाटलं असं? पर मी एक सांगू का? अरे सांग की मग. घाबरतो यास का काय? नाही, तुम्हाला नाही आवडलं तर आम्हाला सीमेवर धाडायचं तुम्ही. अरे मग बरंच आहे की, तुला तर युद्ध खेळायला मिळेल. म्या काय घाबरतो का काय? अहो, तलावर तर अशी चालवतोय म्या की बघतच बसाल तुम्ही. आणि म्या भाला असा चालवतो काही विचारूच नका. होय का? घोड्यावर बसता येते का? एवढं जमत नाही, उंची कमी आहे ना घोड्याची. अहो माझी काय चेष्टा करता होय? देवी, जेजुरी चर्चा आहे.
श्री खंडेराय आणि बानू यांना अनेकांनी चांदण्या रात्री आकाशात भ्रमण करताना पाहिले.